कोणाचं काय ऐकायचं नाही. असं जोपर्यंत काय होणार नाही तोपर्यंत आंदोलन सक्सेस होणार नाही. प्रत्येकाने आपापल्याकडे वळायचं, ह्याचं काय त्याचं काय म्हणण्यामध्ये हे आंदोलन पाडण्याचं काम हे कोण केलंय माहितीये का? आपल्याच जातीच्या लोकांना, आपल्याच नेत्यानं हे आंदोलन पाडण्याचं काम केलं. मुळात तुम्हाला समजून घ्यावं लागेल, ज्याला नेता म्हणून आपण डोक्यावर घेऊन मिरवलं, आज ते कुठे आहेत? आज कुठे आहेत? जे आल्यावर हजारोचे लाखोचे खर्च तुम्ही आम्ही केले, काय मान सन्मान केला त्यांचा, पण आज ते नेते कुठे आहेत? मी तर प्रखर सांगल की हे जे इथं जे सगळे आहेत ना, जास्तीत जास्त 90% मराठवाड्यातले धनगर आहेत. पश्चिम महाराष्ट्रातले माणसं कुठे आहेत? पश्चिम महाराष्ट्रातले नेते, पश्चिम महाराष्ट्रातला धनगर समाज कुठे आहे? फायदा घ्यायला तर सगळेच आहेत, पण ज्या वेळेस संघर्षाचा वेळ येते तेव्हा मराठवाड्यातला धनगर समाज हा प्रामुख्यानं पुढे येते. आणि जेव्हा नेत्याची टोळी होती तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातले नेते हजारोच्या संख्येनं महाराष्ट्रात येतात आणि आपला स्वतःचा स्वार्थ साधून घेतात. मी प्रामाणिकपणे सांगालो, माझं काय खोटं असेल तुम्ही सांगा. हे तुम्ही अनुभव येत, हेच झालंय. आजपर्यंत बाहेरून लोक आले, त्यांना खाऊ पिऊ आपण घालायचं, गुबगुबीत करायचं, त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा. आणि कुठं समाज कीन, कुठं मराठवाड्यातले लोक कीन, कुठं जालन्याचे लोक कीन, परभणीचे लोक कीन, असं झालंय.